मित्रांनो, तर हे बघा आम्ही गेलो होतो रायगडला, रायगड किल्ल्यावरती. तर रायगड किल्ला मस्त असा फिरलाय. रायगड किल्ल्याचा मी पाठीमागे व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे कुठला किल्ला आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आवडलं तर लाईक करा, चॅनलवर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कोण कोण गेले. तर हा आहे पुरंदर किल्ल्याचा घाट. तर पुरंदर किल्ल्याला आम्ही गेलतो. तर हे बघू शकता पुरंदर किल्ल्याचा घाट आहे. किती मस्त असं हिरवगार झालं होतं पावसामुळेही, मस्त असं वातावरण झालं होतं. किल्ला पण दिसत होता मित्रांनो बरं काही तो. तरी बघा आम्ही आणखी घाटात चाललो होतो नेटकंच आणि वरती मस्त अशी धूळ पण पडलेली होती. तर वरची धूळ तुम्हाला मी दाखवते पूर्ण असं. आणि मिलिटरीचं असल्यामुळं आम्हाला काय मोबाईल न्यायला वरी परवानगी नव्हती. तर हे बघा इथं एंट्री होती ती गाडीची. तर इथून गाडी गेटमधून न्यायची होती आणि तिथं आमचे आधार कार्ड वगैरे सगळे जमा करून घेतले होते, मोबाईल नंबर. कारण आपली गाडी बाहेर नंतर पार्किंगची काढताना आपल्याला पावती आणि टोकन देत होते. मध्ये पार्किंगला गाडी होती. तर हे बघा किती मस्त असं होतं इथं काय आम्ही जास्त शूट केली नाही, कारण जास्त शूट करू देत नव्हते मिलिटरीचं असल्यामुळं. तर हे बघा आम्ही आता चाललो होतो वरती. आणि बघा कशी धुळी पडली होती, पांढरा शुपड दिसत होतं. वरचं तर काही दिसत नव्हतं, किल्ल्यावरचं काही दिसत नव्हतं. हे बघा आणि जिथपर्यंत आम्हाला मोबाईल न्यायलाच परवानगी होती तिथपर्यंत ते नव्हते त्यांनी. आणि नंतर तिथं मध्ये कॅम्प होता की तिथं आपले मोबाईल वगैरे जमा करायचे. कारण आम्ही 6 जण होतो आणि 4 मोबाईल होते आमच्याजवळ. त्या जोडीपाशी 2 आणि आमच्या दोघांजवळ 2. तर आमचे 4ही मोबाईल जमा करून घेतले आणि आम्हाला टोकन दिलं होतं नंतर वापस जाताना. कारण न्यू द्या म्हणलं तर नाही म्हणले, वरती ती मोबाईल जप्त करतात आणि व्हिडिओ काढू देणार नाही. तर त्यामुळे जर म्हणले मोबाईल जर नेला तर घेतलं तर वापस भेटणार नाही. त्यामुळं आम्ही मोबाईल नेला नाही. मग त्यांच्याजवळ आम्ही जमा वगैरे केले मोबाईल. तरी बघा किती मस्त असं वातावरण का तिथे पलीकडे रूम दिसते तिथं जमा वगैरे करून घेतले होते आमचे मोबाईल. आणि जिथपर्यंत होतं तिथपर्यंत आम्ही फोटो वगैरे मस्त शूट काढले, व्हिडिओ वगैरे काढले. आणि त्यानंतर मग इथून आम्हाला वापस जायचं होतं खालती, कारण रोडलाच तिथं मोबाईल जमा करायचे होते. आमची सिद्धी सारखं रडती. तर हे बघा आम्ही वापस आलो होतो. हे दिसते का, ते बघा इथं किल्ले, पुरंदर किल्ला. तर हे बघू शकता तुम्ही, मस्त असं फोटो काढण्यासारखे शूट वगैरे होती. आणि पाऊस पण चालू होता, सारखा पाऊस होता रायगड किल्ल्यावर. पण आम्ही अख्खा पूर्ण रायगड किल्ला पावसातच हे केला, पार केला. आणि वापस पण पावसातच आलोच. इतका पाऊस चालू होता, तिकडं असं बंदच नव्हता पाऊस. आणि इकडं तरी कमी होता. पण रायगड किल्ल्यावर ना पूर्ण असं पाऊस, जाताना पण पाऊस होता आणि येताना पाऊस होता. आणि भरपूर अशा पायऱ्या पण होत्या. आणि इकडं जास्त काय एवढं नव्हतं. आम्ही निम्यापर्यंतच गेलो इथं पुरंदर किल्ल्यावर. ते 2-3 जण गेले, कारण आम्हाला चलणं शक्य झालं नाही. कारण माझे तर पाय भरपूर असे सुजले होते आणि पाय दुखत नव्हतं, पायच उचलत नव्हता. तर हे बघा पहिले संभाजीराजाची ही तिथं आम्ही फोटो वगैरे काढले, शूट काढले बघा. आणि भरपूर असं गर्द झालं कारण आम्ही सकाळ सकाळ लवकर गेलो, म्हणजे त्यामुळे जास्त काही गर्दा वगैरे नव्हता. परत जास्त गर्दा झाला. हे बघा, कारण आम्हाला इथून परत जायचं होतं जेजुरीला. जेजुरी करून वापस यायचं होतं. बघा हे किती गर्द झाला. परत बायकाही भरपूर आल्या होत्या. मस्त असं गार्डन वगैरे होतं बघायचं तिथून. हे बघा हे लेडीज आमच्या पाठीमागे आल्या होत्या. हे आम्ही आलतो तो पार्किंगमध्ये एकच फक्त गाडी होती आणि त्यानंतर आमचे दुसरे लागले. त्याच्यानंतर आम्ही वापस गेलो तर पार्किंग फुल भरलेलं होतं. कोणाचे रील काढणं चालू होतं, कोणाचे फोटो काढणं होतं, कोणाचं काय. तर मध्ये वरती पण मस्त असं होतं मित्रांनो. पण मोबाईल काही नेण्यास आम्ही काही निम्यापर्यंतच गेलो, कारण चालण्याची शक्यताच नव्हती. 2-3 जण गेले, आम्ही बसलो 2 जणी वरती, 3 जणी. तर हे बघा मस्त असं मध्ये आहे, तुम्ही बघू शकत आहे मिलिटरीचं. हे बघा पूर्ण असं मध्ये बघण्यासारखं इतकं छान होतं संभाजीराजाचंही. हे बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका, सबस्क्राईबर करा. हे बघा पूर्ण अशी माहिती वगैरे दिलेली होती पूर्ण तिथं. तरी बघू शकता
दाखवते ना. हे बघा किती गर्दा परत आला. हे सगळे मी फोटो वगैरे काढलेले आहेत, फोटो पण टाकलेले आहेत फेसबुकला वगैरे. तर फेसबुकला पण कोण नवीन आला असेल तर फॉलो करायला विसरू नका. तर हे बघा इकडं किती मस्त असं आहे बघा. हे बघा आमचा समर्थ गेला होता तिथं. तर हे तलवारीचं बघा किती बघू शकता, किती मस्त असं लाइटिंग वगैरे टाकलेलं होतं. आम्ही इथं पण फोटो काढलेले आहेत अशा मोठी धरून, ते पण टाकलेले आहेत मी फोटो. तर हे बघा खूप छान असं होतं. बघा सगळे फोटो वगैरे कोणाकोणाचे होते, संभाजीराजेचे वगैरे, तिथं माहिती पण होती पूर्ण. आणि किल्ल्यावर तर भरपूर असं मस्त होतं मित्रांनो. आम्ही निम्यापर्यंत गेलं तिथं जिथं विहीर होती त्यांची पहिली पाणी पिण्याची, तिथंच आम्ही बसलो कंटाळा करून. कारण वर जाण्याचं आमचं कॅपॅसिटीच राहिली नव्हती. त्यामुळे आम्ही तिघीजण त्या विहिरीपाशीच बसलो. आणि मस्त असं विहीर पण होती, पाणी त्यांची पिण्याची पाण्याची विहीर होती आणि आड पण होता तिथं. काय काढायचं? फोटो घ्या. किती मस्त असतं यार. ते नाव दाखवायले ग मी. नाव Ada